हाय माझ्या भावांनो बहिणींनो, स्वागत आहे आमच्या छोटीशी दुनियामध्ये तुमचं सर्वांचं. जे कोणी नवीन असेल ते प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा ब्लॉग आहे की काही नाही, घरातली थोडीशी मस्ती तुम्हाला दाखवू. आणि हाय भावांनो, बघूया आता आमच्या साहेब काय बनवते आज खायला. काय बनवते वाद क्वेश्चन. खिचडी. काय खिचडी 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 खाऊ खाऊ नुसता वैताग आला, वैताग. दुसरं काही येतं का नाही तुला? चांगलं येतं तुम्हाला. मला लई येतं बनवता. तुला काय साठी आणलं? आम्ही बनवासाठीच आणलं. तरी बी चाललं तिचं नुसतं रोज खिचडी खिचडी आहे ना गारू. पण एका खिचडीसाठी तुम्ही बघू शकते. पसारा पहा फक्त, पसारा एवढा पसारा तर मी 50 आयटम बनवतो ना तरी होत नाही, माहिती का. अय अय अरे इकडं पाय. हा काय बोला. आणि हो म्हणजे माझ्या फार बहिणी कमेंट करत आहे की ताईची केस फार भारी आहे. ताई काय लावते? ताई काय लावते ताई तुम्ही सांगा. तुमचं प्रेम. खरं खरं सांगा काय लावत्या. सगळ्याला ऐकणं हे. काय लावतो? नॅचरल आहे माझे केस. नॅचरल आहे केस. कोण बोलतंय? कोणीतरी बोलले. मग किती कमेंट मेसेज. आणि हो तर ते बटाके बी आणले. बटाके आरूला ते प्राईस लय आवडते तर ते बी बनवू आम्ही थोड्या टायमात. ते तर मलाच बनवणं पडन. बनव ना पटपट. काय बनवते आहे? मम्मी खिचडीच बनवती ना. हे कोणाची चेन आहे आरू? तेली चेन आहे. अरे बाप. अरे बोल. असं काय तोंड केलं? चांगलं कर ना. पाहिजे तोंड. तवा पाहिलं तवा नुसतं फुगेल. अरे आलो मम्मी नुसतं तोंड फुगवते आहे ना. लागू दे काय नाही. अरे अरे काम असतात. बॉडीगार्ड आहे मेरा बॉडीगार्ड. फ्रेंच फ्राईज अभीच्या अभी बनव. फ्रेंच फ्राईज आलूसाठी बरोबर आहे ना आलू. ते खाऊन घे मग तुला फ्रेंच फ्राईज बनव. नाही अभीच्या अभीच बोल आलू. अभी अभी हा लवकर लवकर बनव. हा आलू पप्पाला बोल ना तुझ्या. पप्पाला छान येतं ना माझ्यापेक्षा. मोमोज किती छान बनवलेले. मी नव्हती तेव्हा मस्त खात होते चांगलं चांगलं बनवून. हाँ मग म्हणा मेरे पप्पा को सब आता. बोल मी बनाऊ. हाँ छोटे छोटे पीस बनवून देऊ. हा इकडे आरू. हे बघा आमचं स्टँड. तिथूनच हा खिडकीतून पाहतय. तेरे को पायदा हो खिडकी से. ओ बायको साहेब आता बोला ना काहीतरी. काय बोलू म्हणजे? काय बोलते काम झाल्यावर? मग जुलै वर्षात लागली भूक. हे काय एवढं लागलं ना लगे दवाखान्यात ऍडमिट करणं पडलं. एवढे लागले भूक. लय लागू राहिली धपाधप. नळ्या कशाच्या नळ्या आहे? कोणत्या नळ्या? पोंगे. मला वाटलं नळ्या आहे. नळ्या डल्ल्या
काय रे नळ्या, मला काय वाटलं दल्ल्या बिल्ल्या काढू. अरे काय हे नळ्या या नळ्या म्हणत्या. तुमच्या इकडे काय म्हणते याला? हे नळ्या म्हणते. पोंगे बोलतात. अरे आमच्या इथं मस्त याला अशा अशा गावाला आमच्या अशा कुडकुड्या भेटत्या अशा मटणाच्या. मग नळ्या नळ्या खाऊन नळ्या. आरू नळ्या याला काय म्हणते आरू? पोंगू. मुंबईला नळ्या बोलतात त्याला. हा भावना बहीण मुंबईला नळ्या म्हणत्या. आमच्या आरूला बी माहिती याला पोंगू म्हणत्या म्हणून. काय आरू त्याला काय म्हणतात? बंदूक म्हणत्या. पा एक नवाची बंदूक आहे ही. तुम्ही कढी खाणार का हो? नाही मी नाही खात कढी बिडी. हा टेकू आवडते. मला कच्चं खायला मजा येते. मग खाईन मग. हा काय आरू? अरे ये ढिंक चिकिट ढिंक चिकिट ढिंक. हे बघ आमची आरू. नाच आरू. आरू आमच्या तुझ्या सगळ्या आत्तू म्हणताय आरूला शिस्त लावा, चांगलं बोलायला लावा. चांगलं बोल. मी नव्हती ना म्हणून बिघडून ठेवलं बापू पोरीला. हा आरू बोल यंदा. आत्तू कशा आहे? मजात आहे ना? लव यू पादे. आमचा बॉडीगार्ड पैलवान. पैलवान म्हणते भाग्यवान. कढी बनवते. कढी बनवते कढी. मला लय आवडते कढी. हा त्याला फेवरेट आहे. मी माझ्या पद्धतीने बनवते ना म्हणून. तेरे पद्धतीने बनवती. तेरी कोणची पद्धत आहे? नाही गाणं नको सुनाव. हे कोणतं गाणं आहे? आमच्या आरूचं स्पेशल गाणं आहे ना आरू. नवीन गाणं आता ते को. पहिला बोलणं शिक बोलणं शिक. चालले अरे बापरे. असा सपोर्ट करत राहा भावांनो बहिणींनो. फार चांगलं वाटतंय. फार कमी टायमामध्ये आमचे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. तर यांच्यासाठी तुमचा खूप खूप आभार. असा सपोर्ट करत राहा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. आणि फार जणांच्या कमेंट आहे दादा तुमचं लव्ह स्टोरी सांगा लव्ह स्टोरी सांगा. तर प्लीज त्यांना ऐकायची त्यांना कमेंट करा. म्हटलं पण नेक्स्ट ब्लॉग आपलं लव्ह स्टोरी पूर्ण लव्ह स्टोरी तुम्हाला सांगू. कसे कुठं भेटलो होतो आम्ही, कसे भेटलो, काय भेटलो, कोणता दिवस होता ते सगळं सांगू तुम्हाला. आहे का नाही? तर चला भेटूया. असा सपोर्ट करत राहा. लव्ह यू सर्व. म्हणजे काय? म्हणजे डुकराचे पंजे. बेकार दिवस होता ना. तर माझा पण. हा तर चला भेटूया मग आपण आहे का ना नेक्स्ट ब्लॉगला. चला बाय बाय. आता बाय बाय. लव यू. चला सपोर्ट करा.